कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या कुठे तयार व्हायचे? आले। वा, पाहताच तुला असे वाटते पुन्हा एकदा प्रेमात पडावे, वयाचे कॅलेंडर थोडे मागे सारावे। वा 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 दादा वा। वा दादा वा, वा काय वा। बघा दादासाहेबांना किती छान ओळी सुचल्या वहिनींना बघून। अहो तुम्ही 2 ओळी जाऊ द्यात, मला बघून किमान 4 ओळी तरी लिहायच्या। हा? 4 ओळी। हा कसं आहे ना दामिनी, दादाला शायरी सुचते कारण त्याच्यासमोर तशी व्यक्ती उभी आहे। तुला बघून 4 ओळी काय, एक शब्दही सुचत नाही मला। काका मोहन, मोहन काय रे, सणाच्या दिवशी काय बोलतोयस तिला असं? गंमत केली वहिनी। अभिनी स्माइल स्माइल कर। प्रिया, प्रिया सुंदर दिसते, नजर नको लागायला। चला पूजा करायची आहे ना। हॅपी गुढीपाडवा सासू मॉम। पावणे टाक यार जरा सगळे तुम्ही। हा काय झालं? असं एलियन बघितल्यासारखे एकदम शॉक होऊन का बघताय माझ्याकडे? मीच आहे तुमची दिशा। माझ्या हक्काच्या घरी मी परत आली। प्लीज दिशा, सासू मो समझो ना तुमच्या गाउंढळ सुनेला। ए पहले मेरे प्यारे प्रीतम को दिशा तू मुझसे छीन लिया। हात नाही लावायचा, शांत राहायचा। तसंच आता मी तुझ्याकडून तुझं सगळं हिरावून घेणार आहे। अहिल्या देवी किर्लोस्कर। दिशा, संपत्ती हिरावून घेता येते, कमावलेला विश्वास, कमावलेली माणसं नाही। तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस। मला जे बिघडवायचं होतं ना ते मी ऑलरेडी करून झालंय। आणि तुझी जी पारू आहे ना मोलकरीण, तिला तर मी आयुष्यभरासाठी धडा शिकवणार आहे, बघशील तू। दिशा मॅडम प्लीज माझ्या पारूला काही करू नका। यार एकतर तू ड्रायव्हर, तू चल चल, एकतर तू मागे थांब। माझ्या अजिबात जवळ यायचं नाही हा, तुझी लायकी नाही माझ्या जवळ येऊन काही सांगण्याची। लांब व्हायचं। आणि हे बघ, आज माझा खूप छान मूड आहे। आज माझा मूड माझ्या सासू मॉमला सरप्राईज देण्याचा आहे। त्यामुळे तुझ्या पारूचा टॉपिक आपण नंतर कव्हर करूया। तर सासू मॉम, बी रेडी फॉर अ बिगर सरप्राईज। दिशा, असं
कोणाच्या जीवाशी खेळू नकोस ग. मला नाही खेळायचंय आणि मला खेळण्या इतका वेळ पण नाहीये माझ्याकडे. आणि एनिवे अहिल्या देवी, मला ना कोणी मेलं काय जगलं काही काहीच नाही फरक पडत. सगळे गेले चुलीत. मला तर फक्त तुझा बदला घ्यायचा आहे. दिशा, हे बदला वगैरे घेण्याच्या नादात तू इतकी वेडी झालीस की लोकांच्या जीवावर उठलीस. असं निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळताना तुला काहीच वाटत नाही का ग? ए अहिल्या देवी, गप्प बसा. ओके चल, केलं मी मान्य. हे जे काही सगळं झालंय त्यात माझा हात. आय एक्सेप्ट इट. मग काय करणार तू? कारण काय आहे, आता जे झालंय ते झालंय. तुला आता सगळ्या जगाला उत्तर द्यावीच लागणार आहेत. एक मिनिट, तुम्ही कोणीच आजचा न्यूजपेपर नाही बघितलाय का? नो वरीज, मी आणलाय. आलेच घेऊ. सासू मम्मी बघा. एवढा मोठा फोटो आला तुमचा. वाव, व्हॉट अन अचीवमेंट. पेपर मध्ये इतका मोठा फोटो. दिशा, माझ्याकडे पण पेपर येतो अगं. आजही आलाय. त्यात पण एक ब्रेकिंग न्यूज छापून आली आहे. बघू तुझ्या काही कामाची आहे का? आधी ते पेपर घेऊन ये. नाही मॅडम, माझ्याकडे आहे. अरे व्हेरी गुड. मारुती, तूच दे दिशाला तो पेपर. होय होय. लांब थांब. तुला सांगितलं ना जवळ नाही यायचं. नाही 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 नाही, आजच्या पेपरमध्ये तर मीच न्यूज दिली होती. हे हे सगळं खोट आहे. मी का त्या पावळट मोलकरणीला किडनॅप करू? हा, हे बघ अहिल्या, हा ना हा तुझाच काहीतरी गेम असणार आहे. आय एम डॅम शुअर अबाउट इट. तू काल माझे फायनान्सेस काढून घेतलेस. माझ्या डील्स कॅन्सल झाल्या. तुझ्या कंपनीची बदनामी करण्यासाठी मी न्यूज आजच्या पेपरमध्ये द्यायला लावली होती. मी का त्या भवळट पारूला किडनॅप करून ठेवू? आणि तिला किडनॅप करून माझ्याकडे ठेवण्यापेक्षा ना मी तिचा गळा दाबून तिला मारून टाकेन ना. बघितलं आई, म्हणजे ही मुलगी कोणालाही जीवानिशी मारू शकते. आणि आमची ब्रँड अँबॅसिडर पारू ही गायब झालेली आणि आम्हाला शंका नाहीये. आम्हाला खात्री आहे की तूच तिला किडनॅप केलं. ए, तुम्ही सगळे स्टुपिड आहात का? मी नाही केलं तिला किडनॅप. मला तर फक्त या अहिल्याचं तोंड काळं झालेलं बघायचं होतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.